मराठीत लोकांना लव्ह स्टोरी सिनेमे न आवडण्यामागची आणि तरी सुद्धा ते बनण्यामागची 5 कारणं. खरं तर लव्ह स्टोरी सिनेमांचा सॅच्युरेशन पॉइंट केव्हाच येऊन गेलाय. लोकांना तेच ते ब्रेकअप, पॅचअप, कॉलेज रोमॅन्स, फॅमिली ड्रामा रिपीटेड बघून बोर झालंय. त्यांच्याकडे मोठं बजेट नसतं, चांगले लेखक नसतात, तर ते एक्सपेरिमेंट किंवा कॉन्टेंट ओरिएंटेड अशी जोखीम उचलत नाहीत. तर त्याऐवजी ते रेडीमेड टेम्पलेट वापरतात जे स्वस्त पडतं. आपल्या इंडस्ट्रीमध्ये बरेच निर्माते लव्ह स्टोरीला क्रिएटिव्ह चॉईस म्हणून नाही, तर जोखीम नसलेला फॉर्म्युला म्हणून वापरतात. कारण त्यात व्हीएफएक्स, हेवी ॲक्शन, ग्रँड सेट आणि चांगले कलाकार असं प्रेशर नसतं. लो बजेटमध्ये सिनेमा पूर्ण होतो, त्यामुळे कॉन्टेंटपेक्षा फॉर्म्युलाला जास्त प्राधान्य दिलं जातं. आणि इथे ही गोष्ट म्हणणं खूप महत्त्वाचं आहे की सैराट चालला, पण तो फक्त लव्ह स्टोरी नव्हता, तर तो क्लास डिवाइड, क्लास कॉन्फ्लिक्ट, ग्रामीण राजकारण, रॉ म्युझिक, वास्तविकता आणि शॉकिंग क्लायमॅक्समुळे कनेक्ट झाला. पण इंडस्ट्री यातून काय शिकली की लव्ह स्टोरी चालतो. एकूण काय तर फॉर्म्युलाऐवजी नाविन्यता हाच एकमेव मार्ग आहे.